नमस्कार. चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दवीच म्हणजे आताच इलेक्शन झालेलं आहे तर नवीन मंत्रिमंडळ हे स्थापना झालेली आहे. याच्यानुसार नवीन शिक्षण मंत्री हे दादासाहेब भुसे हे झालेले आहेत. यांच्यानुसार म्हणजे जी काही 2023 मध्ये शिक्षक भरती झालेली होती त्याच्यावर नवीन अपडेट ही आलेली आहे. म्हणजे आता 27/12 नवीन अपडेट आलेली आहे. याच्या अगोदर 23/10/2023 ला ही अपडेट आली होती. त्यानंतर म्हणजे त्यावेळेस अपडेट काय आली होती, दुसरा टप्पा हा होणार आहे. तर आता अपडेट काय आलेली आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काही माजी सैनिक वगैरे ते राहिले होते भरती करून घ्यायचे त्यांच्यासाठी ही अपडेट आलेली आहे. खूप महत्त्वाची अशी आहे. जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून पूर्ण डिटेलमध्ये एवढे जे काही म्हणजे आता टीईटी नुसार शिक्षक भरती चालू झालेली आहे. जे काही विद्यार्थी ह्या शिक्षक भरतीमध्ये भाग घेत आहेत त्यांना अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर बघा मग याच्यामध्ये आपल्याला किती दुसऱ्या टप्प्याबाबत म्हणजे काय काय बदल झालेले आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि जर वयात सूट मिळणार आहे तर वयात सूट ही किती पद्धतीमध्ये कशा पद्धतीमध्ये म्हणजे वयामध्ये सूट भेटणार आहे. तर बघा CEBC नुसार ही पदभरती चालू झालेली आहे. नुसार ही हा बदल होणार आहे. तर मग ही जाहिरात कशावरून आलेली आहे, ही जाहिरात SEBC नुसार ही जाहिरात आलेली आहे. यानुसारच ही अपडेट आलेली आहे. जे काही नवीन शिक्षक मंत्री झालेले आहेत तर त्यांनी ही नवीन अपडेट आणलेली आहे. तर बघा मग CEBC नुसार म्हणजे 12 फेब्रुवारी 2023 ला जी काही शिक्षक भरती चालू झालेली आहे त्याच्यामध्ये म्हणजे सो प्रमाणपत्र जे होतं ना, सो प्रमाणपत्र त्याच्यामध्ये काय काय बदल होणार आहे हे आपण बघणार आहोत. तर बघा सो प्रमाणपत्रामध्ये बदल होणार आहेत कशा पद्धतीचे म्हणजे शैक्षणिक आणि व्यवहारिक व्यावसायिक अर्हता बदल करण्याबाबत काय शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता बदल करण्याबाबत. तर म्हणजे या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होणार आहे, वयामध्ये सूट ही मिळणारच आहे. म्हणजे जे काही दुसऱ्या टप्प्यामधील विद्यार्थी संख्या भरायची राहिलेली आहे शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांची म्हणजे टीएटीच्या एक्झाम साठी तयार करत असणारे म्हणजे जे काही सुरुवातीला विद्यार्थी घेतले नव्हते त्यांची कशानुसार बदल होणार आहे, त्यांचा बदल हे 12 फेब्रुवारी 2023 पासून त्यांच्या वयाच्या मर्यादेनुसार हे घेतलं जाणार आहे. तर अशाच पद्धतीने म्हणजे शैक्षणिक पात्रतेमध्ये सो प्रमाणपत्रामध्ये काय केलेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये काय काय होणार आहे हे पूर्ण आपण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.